नमस्ते. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपण तशी तर पहिल्यापासून श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत. आपला पहिला अध्याय पूर्ण झाला आणि दुसरा पण अध्याय जवळपास 30 श्लोक 27-28 श्लोक आपले दुसरे पण अध्यायाचे झालेले आहेत. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलवर जाऊन मागचे श्लोक बघा आणि आवडले तर व्हिडिओ लाईक पण करा, कमेंट पण करा आणि सबस्क्राईब पण करा. तर पहिला आणि दुसरा अध्याय आपल्याला चॅनलवर भेट दिल्यानंतर पाहायला मिळेल. आपल्या चॅनलचं नाव आहे अनन्य रुद्रा नाथ संस्कृतीचा. तर अवश्य चॅनलला भेट द्या आणि मागचे व्हिडिओ बघा आणि पुढचे पण व्हिडिओ आपण आता शिकूया. आपण तसं तर आता दुसऱ्या अध्यायातले घ्यायचे होते, पण आपण मध्येच 11वा पण सुरू केलेला आहे की ज्या कोणी माझ्या मैत्रिणी आहेत त्यांचा अपूर्ण राहिलेला आहे. त्यांना मी समोर संथा देत होते, पण आपण काही कारणानुसार आपण लांब गेलो. त्याच्यामुळं आता ही व्हिडिओमार्फत त्यांना 11वा अध्याय शिकणं आणि शिकवणं चालू आहे. म्हणून आज आपण 11व्या अध्यायातला 42 आणि 43 हे 2 श्लोक घेणार आहोत. तर आपण श्रीमद भगवद्गीता पुस्तक समोर ठेवा, बोट ओळीवर ठेवा, कान व्हिडिओकडे ठेवा आणि आपण अभ्यास करायला सुरुवात करू. श्रीमद भगवद्गीता 11वा अध्याय 42वा श्लोक 42 आणि 43. तर घेऊया आपण श्रीमद भगवद्गीता 11वा अध्याय. श्रीमद भगवद्गीता 11 अध्याय. अर्जुन उवाच. 42वा श्लोक घेते मी एकदा. यच्चावहा, आपण फोड करून घेणार आहे त्या शब्दाची. मोठा शब्द वाटतो तर यच्चावहा 4 शब्द, सार्थम 3 शब्द, सत्कृतोसी 4 शब्द. यच्चावहा सार्थम सत्कृतोसी. 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 विहारशय्या, खालची ओळ, विहारशय्या सनभोजनेषु. विहारशय्या सनभोजनेषु. यच्चावहा सार्थम सत्कृतोसी. विहारशय्या सनभोजनेषु. विहारशय्या सनभोजनेषु अशी फोड केली आपण त्या खालच्या ओळीची. विहारशय्या सनभोजनेषु. तिसरी ओळ, एकोथवाप्य. 4 5 शब्द घेते मी पडायला, म्हणजे मग सोपं जातं. एकोथवाप्य. 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 च्युत तत्समक्षम. च्युत तत्समक्षम. च्युत तत्समक्षम. एकोथवाप्य च्युत तत्समक्षम. एकोथवाप्य च्युत तत्समक्षम. एकोथवाप्य च्युत तत्समक्षम. एकोथवाप्य च्युत तत्समक्षम. खालची ओळ त्या श्लोकातली 4थी ओळ. तत्क्षामये, तसं तर तत्क्षामये असं म्हणावं लागेल, पण आपण शिकेपर्यंत तत्क्षामये असं पण म्हणू शकतो. तत्क्षामये किंवा तत्क्षामये. तत्क्षामये. तत्क्षामये त्वामहं प्रमेयं. त्वामहं प्रमेयं. तत्क्षामये त्वामहं प्रमेयं अशी फोड केली तर शब्द सोपे जातात म्हणायला. तत्क्षामये त्वामहं प्रमेयं. एकोथवाप्य च्युत तत्समक्षम. तत्क्षामये त्वामहं प्रमेयं. यच्चावहा सार्थ, पहिल्यापासून घेऊ आपण तो श्लोक पुन्हा एकदा. यच्चावहा सार्थ
मसत्कृतोऽसि विहारशय्या सनभोजनेषु एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं ततक्षामये त्वामहं प्रमेयम. ज्यावेळेस आपण चालीवर म्हणू त्यावेळेस तत्क्षामये असं म्हणणार. शिकेपर्यंत आपण ततक्षामये असं जरी म्हटलं तरी चालतं. त्याच्यानंतर 43वा श्लोक. पीतासि लोकस्य चराचरस्य पीतासि लोकस्य चराचरस्य पीतासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूजश्च गुरुर्गरीयान् त्वमस्य पूजश्च गुरुर्गरीयान् पीतासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूजश्च गुरुर्गरीयान्. खालची ओळ थोडासा अवघड आहे श्लोक, पण आपण फोड करून म्हणणार आहेत त्याचे. न त्वत् समोस्त्य न त्वत् समोस्त्य न त्वत् समोस्त्य न त्वत् समोस्त्य असे 5 शब्द आपण म्हणणार आहे. थोडेसे मध्ये जोड शब्द आल्यामुळे जरा अवघड जातं म्हणायला. आपली बोबडी सुद्धा वळू शकते, पण काही हरकत नाही. आपण 2दा-3दा तो शब्द घेऊ. न त्वत् समोस्त्य न त्वत् समोस्त्य न त्वत् समोस्त्य भ्यधिकः कुतोऽन्यो भ्यधिकः कुतोऽन्यो भ्यधिकः कुतोऽन्यो न त्वत्समस्त्यो न त्वत्समोऽस्त्य भ्यधिक कुतोऽन्यो न त्वत्समोऽस्त्य भ्यधिक कुतोऽन्यो. लोकत्रये अप्यप्रतिम प्रभाव लोकत्रयेऽप्यप्रतिम प्रभाव लोकत्रयेऽप्यप्रतिम प्रभाव लोकत्रयेऽप्यप्रतिम प्रभाव न त्वत्समोऽस्त्य भ्यधिक कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिम प्रभाव पीतासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूजश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्य भ्यधिक कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिम प्रभाव. आपण 43 पर्यंत कंप्लीट केले. मागचे 2 आणि हे 2 आपण परत एकदा रिपीट करून घेऊ. ओम श्री परमात्मने नमः. अथ 11 अर्जुन उवाच. 40 आणि 41 घेऊ आपण अगोदर. नमः पुरस्तादत पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व अनन्तवीर्या मितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्व सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् पीतासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूजश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्य भ्यधिक कुतोऽन्यो
न त्वत्समोऽस्त्य व्यधिककुतोऽन्यो लोकत्रयेऽप्य प्रतिमप्रभाव लोकत्रयेऽप्य प्रतिमप्रभाव. आपण 43पर्यंत 11 अध्याय कंप्लीट केला. आपण मागच्या वेळेस बघितलं की 11व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप दाखवल्यानंतर अर्जुन भयभीत झाला होता आणि त्यांनी पुन्हा देवाला परत पहिल्या रूपात यायचं सांगितलं. आणि मग पहिल्या रूपात आल्यानंतर जेव्हा देव पहिल्या रूपात आले त्यावेळेस त्यांनी क्षमा मागितली. आणि तो आता ह्या श्लोकामध्ये सुद्धा भगवंताला क्षमाच मागतो आहे. तो म्हणतो आहे की मला तुमचा महिमा कळाला नव्हता, जाणता अजाणता मी तुम्हाला सख्या म्हटलं, आणखी काही चेष्टा केली, आणखी काही थट्टामस्करी करून तुम्हाला अपमानित केलं असेल तर हे भगवान श्रीकृष्णा मला माफ करा. यच्चावहासार्थ सत्कृतोसी हा जो श्लोक आपण आज म्हटलो तर त्याच्यामध्ये तो अर्जुन असा सांगतोय की विहार म्हणजे खेळताना फिरताना, शय्यासन म्हणजे शय्या आणि आसन म्हणजे शय्या म्हणजे झोपणे, आसन म्हणजे बसणे. तर त्याचं असं म्हणणं आहे की खेळताना, झोपताना, बसताना, भोजनेशू म्हणजे जेवताना प्रत्येक वेळेस मी आपल्याला आपली चेष्टा केली असेल, आपल्याला सख्या म्हटलं असेल, मित्रा म्हटलं असेल, हे पण माझ्याकडून जाणता अजाणता झालेलं आहे. त्यामुळे हे भगवान श्रीकृष्णा मला तुम्ही क्षमा करा, असं तो अर्जुन भगवान श्रीकृष्णापाशी क्षमा मागत आहे. आणि ह्या 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन दाखवल्यामुळं आणि तो भयभीत झाल्यामुळं त्यांनी पुन्हा पहिल्या रूपात जेव्हा भगवंताला यायला सांगितलं आणि पहिल्या रूपात त्यांनी बघितलं आणि त्यावेळेस मग तो ती क्षमा मागत आहे. जेव्हा विश्वरूप दर्शन बघितलं त्याने तेव्हा तो भयभीत झाला होता. पण नंतर त्याने भगवंताला प्रार्थना केली की आपण मला आपल्या पहिल्याच रूपात या आणि मला दर्शन द्या. तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्यांच्या पहिल्या रूपात आले. ज्या रूपामध्ये अर्जुनाच्या सोबतीला होते त्या रूपामध्ये आले आणि मग त्याला ते दर्शन दिलं. आणि त्यानंतर मग त्याला पश्चाताप व्हायला लागला की ह्या देवाचा महिमा किती मोठा आहे, सगळं काही भगवान श्रीकृष्णच आहे. सगळं काही त्यांनी 10व्या अध्यायापर्यंत सगळ्या विभूती देवाने समजून सांगितल्या तरी त्याला समजलं नाही. पण मग त्यावेळेस 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन दाखवलेलं नंतर त्याला त्या विभूती देवाच्या 10व्या अध्यायातले समजल्या आणि मग त्याला स्वतःलाच लागल्यासारखं व्हायला लागलं. आणि मग त्याच्यानंतर तो भगवान श्रीकृष्णाची माफी मागायला लागला की हे भगवंता, मी तुमची रूपाला जाणलं नाही, तुमचा महिमा जाणला नाही आणि त्यामुळे माझ्याकडून अजाणता ह्या ज्या चुका झाल्या त्या चुकांची मला तुम्ही माफी करा किंवा क्षमा असू द्या, क्षमा करा. हे असं तो त्या देवाजवळ त्या अध्यायामार्फत आणि त्या श्लोकामार्फत तो क्षमा मागत असतो. तर असा हा आपला 11वा अध्याय विश्वरूप दर्शन. आपले 43 श्लोक आपले पूर्ण झाले. आणि ह्या अध्यायामध्ये आपण विश्वरूप दर्शनच बघत आहोत आता सध्या. तर आपण हा श्लोक जे घेतले आतापर्यंत तर आपले 43 श्लोक झालेले आहे. म्हणून आपण आता व्हिडिओ खूप मोठा होईल पुढचा जर अर्थ सांगत राहिलं तर, म्हणून आपण इथेच आपला आवर्त घेऊया. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर करा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा. कारण ज्याला खरंच गरज आहे, आपल्याला मिळतं आहे म्हणून आपल्याला त्याचं महत्त्व समजत नाही, पण ज्याला खरंच गरज आहे त्याला त्याचं महत्त्व असतं. म्हणून ज्याला खरोखर गरज आहे त्याच्यापर्यंत आपण हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.